हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणी जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो देवदानवांगेले अंशान सर्व देवते म्हळ्यार देवते तांगेले अंशान बुंचेर जन्मायिले, दानव तांगेले अंशान बुंचेर जन्मायिले सगळे आमी पळयले. मुखार जेवचे महाभारत कुरुक्षेत्र युद्धा खातीर मुखार जेवचे कृष्णाले अवतारा खातीर हे पुरय जावन येयला आमी पळयले. ते मध्वाचार्यांनी तात्पर्य निर्णयांतो कितले चंद कोण ते देव दानव अंशावतरण अंशाचे एक काणी दिला म्हळ्यार ते हांगा त्या विशयी आमी पळोवन घेवया. तेची सुरवेक कली प्रभाव जेवचे. त्या कली प्रभावा निमती सर्व ते ई काणी गौतम ऋषील शापा काणी पुरेजना गोतस ते गौतम ऋषील शापई कलीचे प्रभावा निमती जाल्लेले म्हूण येता. तशी कोण कली म्हणल आस पळय तो पुरेजना काही बाधित रस म्हळ्यार तो एक नमने पिशासाल वरी कली म्हळ्यार स्वयमपि पिशाच आवेशेनेव परशुक्लत्रयं विना अस्माकं प्रजानां च बुद्धिभ्रंशकरणे समर्थकः म्हळ्यार हांगा एक यथार्थ ज्ञानाक विरोध करचे तसलो तो कली तो ताका एक ब्रह्माले बरं मेळ्ळेले ते म्हळ्यार कलियुगांतू येवूका न्हय. कलियुगांतू कलीले निमती कलियुग म्हूण आयिल्ले निमती कितले वायट आस पळय तितले चांग आस. बरले युगांत पुरय भारी कश्ट पावक आशिल्ले परमात्मा पावचे जाल्यार कलियुगांतू केवल नाम जपानाची परमात्मा मेळटा म्हणटा. केवल नाम जप म्हणले कुडले केवल न्हय ते नाम जप केवल म्हळ्यार सुलभ म्हूण दिसल्यार ते केवल बिनी जायना. ते नाम जप कशी कोरका म्हूण म्हणलेलें आसा ते तितल्याक आमगेलें मन ओपना कलील बादे निमती जेवो ते गौतम शापा निमती आतां हें कलीले प्राबल्य चड जाला म्हणटाचे एक कसं न्ही म्हळ्यार एक मांकड आसता ताका इतले मदीर म्हळ्यार सोर म्हणटा पळय त्या पिवयल्यार ताजे वयर वापस चेळू चापल्यार ताजे वयर पिशाचाचे आवेश येयला ते वट्रास नंतकी सुरवेक मांकड ते वय तशी कली म्हळ्यार एक मांकडशी ब्रह्माल वर ताका एक नमने मदीर पिवयल्या बरें जाल्ले. गौतमाल शाप मेळ्ळो ताका चेळू चापल्या बरें जाल्ले. आतां कालकूट त्या समुद्र मथना म्हळ्यार कालकुटा निमती वापस ताका एक कलीक पिशाचाचे आवेश येयले बरी जाल्ले म्हूण म्हणटाची जेवो तशीची हांगा कलियुगांतू कलीक निग्रह करूक वायुदेवा जत्त शिलके जाल्यार कलियुगांतू कली निग्रहा खातीर वायुदेव परमात्माला आदेशा वयरी अवतार घेवन येता जाल्यार स्वतंत्र जावन कली निग्रह करूक जत्त म्हळ्यार परमात्माक मात्र म्हूण तशी हांगा
वेदव्यास जावन येवच्याक परमात्मा तांणी पुराय नमस्कार करताची सांगताची शास्त्र समूहस जाल्यार सर्व वेदय कलील निमती नाश जल्ला तूं भुंयतो अवतरण घेवन येवका वेद उद्धरण कोरनो शास्त्रे पुनरचन कोरका म्हळ्यार आतां गौतम मुनील शाप आयलो पुराय ऋषी मुनीक म्हण तो शाप आयली ती निमती गौतम मुनीन तशें करचें कारण कसलें निजावन तो ओड वैदिकून जाल्यार तशें करता म्हळ्यार ताका अर्थ कसलें ताणें शाप दिल्लो म्हळ्यार ते मागीर तुमगेले ज्ञान नाश जावो म्हूण शाप दिवका जाल्यार ते इत निमते आयले म्हळ्यार त्या कलील निमतीक गौतम मुनीकय एक चूर कली बाद जाली तेन्ना तशी वेदशास्त्राची पुराय नाश जावन वचचें म्हळ्यार तुमगेलें मना दुखून शिवाय वेदशास्त्र नाश जावच्याक एक शाप दिवच्याक तसो अर्थ कोणाकय ना वेदशास्त्र केन्नाय वेद विचार पुराय न्यून जावचे शिवाय नाश जावचे म्हूण ना तशें हांगा ते वेदाचे ज्ञान नाश जावं म्हळ्यार शाप मेळ्ळे हे कलील आवेशान तशें जावन मात्र न्ही हांगा अपराध कोण केला तांकां गौतमान शाप दिवका आशिल्लो न्हय जाल्यार सर्व जनांकय शाप आयले म्हळ्यार ते इति निमती म्हणटा त्या कलील आवेशान निमती म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची तशी तांणी सांगताच की अदृश्यम अज्ञेय म्हळ्यार पुराय देवते पांय पडताची देवाक अदृश्यम अज्ञेयम अतर्क्य रूपम कलीम निलीनम हृदय किलस्य कली केन्नाय अदृश्य अज्ञेय जावन आसा तो कशेंच म्हूण निंबूच्या साध्य आलोचना करूंक साध्य ना देवा तूं तो सर्व जनां हृदयान तो आत्ताच्या आतां निपून बैसून आसा ताका तूं वध कोर न्हू म्हळ्यार नाश कोर न्हू तुगेले भक्त जनांक वपास तुगेले कशी साधन करून येवचें म्हळ्यार एक ज्ञान तूं दिवका म्हूण सांगून ते आतां कलील वध करचें म्हळ्यार कशी कलील वध करचें हांगा सांगताची कलील वध म्हळ्यार कशी म्हळ्यार एक शास्त्राची शस्त्र कही ताका शास्त्राची शस्त्र अज्ञान नाश करूक तेदना अज्ञानाची शरीर कोणाले कलिले ते शरीर अज्ञान म्हळें नाश जाले कुडले कली बद जाल्ल्या वरीची म्हूण सांगता न्ही देवाक होगळसिताची तुगेल विना विंगड कोणय कलीक नाश करतल नाची तुची सर्वशक्ती पूर्ण जावन आसा कली नाशाक तशें जावन तूं तुक्काचे आमी पुराय शरण येयल्यांची म्हूण सांगून देवतेन पुराय सांगतना न्हय त्या वेळार तो पुराय जनाक अभय दिता आनी भुंयतो म्हळ्यार भुंयचेर प्रादुर्भाव करून येता खंयच्या रुपान वेदव्यास रुपान प्रादुर्भाव म्हळ्यार आमी इतले पंत आयकून जाल्ला मनन करून जाल्ला जाल्यार एक पण सांगचें पुराय जनाल वरी जनन न्ही प्रादुर्भाव ताका जनन देवाक नांची ना जनन इत्याक ताणें मुक्ती दिलेले मुक्तांकय जनन ना म्हणटना मुक्तांकची मुक्त जनांकची आश्रय जावन आशिल्लो परमात्मा जनन आसा म्हूण लेखल्यार समूहे तशें जावन परमात्मान अवतरण करून येवचें प्रादुर्भाव करून येवचें तशी कशें येयलो तो म्हळ्यार ब्रह्माल पूत वशिश्टू तागेल पूत शक्ती शक्तील पूत पराशर पराशराल पूत जावन वो वेदव्यास जावन जन्मा येता ताकाय कारण आसा पराशरान म्हाका परमात्मानाची पुत्र जेवका म्हूण म्हणलेले खातीर तपस करूं आसा परमात्मान तेदन ताका वर दिवचें आसा हांगा ब्रह्ममानस पुत्र म्हणटाचे कोण वशिश्ट वशिश्टाक कर्दमाल धुव अरुंधती बायल जाता मागीर अरुंधतीले निमित्त ताका शक्ती इत्यादी 100 जन चेडूं जाताचे ते 100 जन चेडूय विश्वामित्रालनी वशिश्टाले एक कलह जातना विरोध विश्वामित्राल निमती सर्व चेडूय गेल्याचे तसले शक्ती महर्षीले पुत्रने पौत्र पराशर तशी शक्ती महर्षी पौत्र पाराशर वेदव्यास तशी परमात्मा संतोष जावन पराशराक तपस्या करतना सांगता काही मिगेले भक्त्याकळस वसु चक्रवर्ती म्हणून उपरिचर वसू म्हणटात ताका एक भारी चंदी
आनी ह्यो गीत वांचेल्ली आसा. ते कशी म्हणून आमी काणी आयकल्यांची तो बेटे खातीर चमकलो म्हळ्यार ताणें वसु चक्रवर्ती पुरुवंशाचो रायो ही काणी आमी महाभारतांत आयकून जाला. तो शस्त्र संन्यास करता, ताका वैराग येता आनी हांव आश्रमा राबता म्हण म्हणटना तपसी करतना इंद्र लेखता तो आतां मेगेले पदवीक आश करता आसा म्हूण. कुडले इंद्र प्रत्यक्ष जावन ताका सांगता तूं राज्यभार करूं का रायनातील जाग्यार राजकते जाता जेन्ना कसले वायट काम करताची ताजी पाप राया येता तशें जावन तूं राज्यभार करूं योग्य जावन आशिल्लो. तुका चांग एक पट्टण जाय जाल्यार हांव दिता एक चेदी राज्य म्हूण आसा, थंय तूं रायजा आनी थंय तुकून तूं आळवीक करी म्हूण म्हणटा आसाची. खंयचे ते उदह पृथिव्या यो देशस्तमावस नराधिप भूदेवी गोरुपार आसले रे तिगेल ते वणटी म्हणटा पळय दूद येवचो जागो त्या जाग्यार हें चेदी राज्य आसा म्हूण सांगून तें आतां चेदी राज्य म्हळ्यार खंयचें पुरो म्हूण आलोचन केलें रे. परशुराम क्षेत्राचे बसरूर आमी बसरूर म्हणटा पळय त्या बसरुराक आतां तेदना चेदी राज्य म्हणटलीची म्हूण हांगा दिला. परशुराम भूमी गोकर्णाख्य प्रदेश कर्णस्थानीय वसुपुराख्य नगरीं परितो विद्यमानो यो देश स उदस्थानीय म्हूण म्हळ्यार आतां बसरूर वसुपुरा म्हणटली ताका. तेंची थंय खंय पडला थंय यज्ञवेदिक निर्माण केली की आनी थंय हयचत्रा दुखून ब्राह्मणाक आपोवन यज्ञ कोरका म्हूण सांगून वसु चक्रवर्तीक देवतेन आदेश दिलेले. ह्या पळय मात्र न्हय इवय काणी आमी आयकल्यांची महाभारतांत आयकल्लीची. देवेंद्र ताका तागेले अर्ध सिंहासनार बसोत्तसली एक सम्मान दिता आनी ताका एक भावनानातील एक वैजयंती माला गळ्या घालूक आनी वास्याचे दोनी कोल दिता बड्डी वास्या बड्डी ते तुगेले सर्व अभिश्ट सिद्धी करून दिता म्हणटा. ताज नंतर ते वासे कोलाक रायो पूज करता इंद्रा पूज करता म्हूण लेखून तशें जावन ते कोलाक वास्या बड्डीक इंद्रध्वज म्हूण म्हणचे. जेवो मागीर आमी वसु चक्रवर्ती चेडवाल विशयी पळयले. बृहद्रथो प्रत्यग्रह कुशांबू मावेल यदु 5 जन वसु चक्रवर्ती चेडू तांत बृहद्रथूची कोण तो बृहद्रथू मलगड तागेल पुतूची जरासंध. मागीर तो कसो करता भुंय 5 जनांकय म्हणटा न्हू तो सदां ताका दिलेले दिवेंद्रान दिलेले ते दिव्य विमानारी भोंवता. तशें जावन ताका वायुविहार करता देखून उपरी चर उपरी म्हळ्यार वैरी भोंवतलो म्हूण उपरी चर वयर भोंवतलो आकाशारी भोंवतलो म्हूण म्हणलेलें नांव येयलें ताका. मागीर तागेले तो कोणेय न्ही दुसरो कोणेय न्ही तो आयू म्हळेल रायाल पूत ताका अमावासू म्हणून नांव आशिल्लें. अमावासू ते उपरिचर म्हूण ताका नांव आयलें. मागीर ताणें कृतयज्ञ जावन द्वापरांत जन्मा येवचें आसा. सत्यवती तागेली धूव जाता. तशें जावन वसुपुरा लागीं थंय एक शुक्तिमती म्हळेल न्हंय वळतर आसा. ते शुक्तिमती न्हंयक एक पर्वत आड दिवन बाद दितर आसतना ते गिरिका म्हळेली एक पुत्री जल्ली म्हणटा तिकाची वसुराजा दिवन मरडी केली. तिगेली रतुकाला वळारी तिणें चेरडाल अपेक्षा करतना हांगा तागेली पित्र येताची आनी आमकां चितला माणसानाची श्राद्ध भोजन दिवका म्हणटाची. हांगा राणिली उडगासार तो वता वचून आयास जावन एक रुखापंदा न्हिदतना स्वप्नांत राणील वटू आसल्या बरी तागेले मनांत येतना ताका वीर्यस्खलन जाता म्हूण म्हणटाची. ते एक पल्ल्याचे दोंड्या घालून ही पुरी काणी जाल्ला पप्पा सांगतर आसा. ते एक गिडूग पक्षी तदले दिता ते चंदकून जाग्रतेर भरतर आसता बायले व्हरून दी म्हूण.
जाल्यार त्या भरतर आसतना गिडो घालवट लढायच्या म्हणून ते वीर्य आशिल्लो दोण्ण फाल्ल्या दोण्ण तोगू पडतना ते एक ते पडता खंय यमुना न्हंयत पडता. यमुना न्हंयत थंय एक व्हड जळकी आसता ते जळके खाता. ते जळके गुरबीण जाता बेस्त ते जळक्या धरताची. ते दुसरे कोणीय न्ही अद्रिका म्हणलेली श्रेश्ठ अप्सरा स्त्री ती ब्रह्माल शापान जळक्या येवनींत येयली. ती गुरबीण जाल्ल्या दोनी मनुश्य चेडूं जाताची. तिका तशी सांगिल्लें तुका केन्ना दोनी मानव शिशू तुगे पोटा जन्मा तेन्ना तुका शापा दुखून मोक्षम. चंद करून जळक्या पोट सिगुळतना दोनी चेडूं आसता तांतू ते तांकां जळकी धरलेल्यांक बारीक खुश जाता. एक विपरीत आश्चर्या विशयी म्हणटना तांणी एक ते चेडूवांक घेवन वचून वसुरायाला दिताच. तो कसं करता चेल्ल्या चेडूं म्हाका चेडूं नाची चेल्ल्या पुणी दवरून घेवया मिगेल नंतर राज्यभार करूं जाता म्हण चेल्लीक हाडलेल्याक वापस दिता. तशी मत्स्याचे उदरा दुखून तो आईल म्हूण कळटा तर ताका मत्स्यराज म्हूण नांव दवरता तो. आतां ती चेल्ली ते दाशराज बेस्तांग गेल्लो राय आसता न्हय तागेले घर कडेन ती चंद जावन व्हड जाता आसता तिगेलें नांव सत्यवती म्हूण. त्या वेळार पराशरान तपसी करतना परमात्मा पराशरा प्रत्यक्ष जातना कसं सांगता म्हळ्यार आम जनन नातिलो जाल्यार तुका तुगेलो पुतो जावन तूं येवका म्हणला न्हय म्हगेलें एक काम आसा तशी तुगेलो पुतो जावन हांव जन्मा येता म्हूण म्हणटा आसा. तशें जातना पराशरू यमुना न्हंयक दंडसुचाक आसुत्ती मत्स्यकन्या आसनवती दाशराजान पोशिल्ली उपरेचेर वसुली धुवती. तिका पळयता बारडिकोन घेता. त्या वेळार शुद्ध ज्ञान स्वरूप जावन आशिल्लो परमात्मा थंय वेदव्यास जावन प्रादुर्भाव जाता म्हूण म्हणटाची. म्हळ्यार ಕೆಲವ काणींतू ತಂಗೆಲೆ ಪರಾಶರಾಲ್ನಿ ಸತ್ಯವತಿಕ ಗಾಂಧರ್ವ ವಿವಾಹ ಜಲ್ಲ म्हूण सांगून म्हणटाची. ಕೆಲವು काणींतू वसु चक्रवर्तीन येवन वशिष्ठ याज्ञवल्क्य इत्यादी श्रेष्ठ महर्षी आशिल्ले यज्ञशालेंतूची विवाह करून दिवचे विद्युक्त जावन धार वतून दिवचे आसा म्हूण. जाल्यार विवाह जाल्ली कुडले तिका वेदव्यासू जाल्ला म्हूण म्हणटाची. म्हळ्यार ती आनीक कन्या वाचतेन तस बारडीक जावनूय तिका बामणाल स्पर्श जायनी न्हय तशी कन्या वाचते आसतनाची तिका व्यासाल जन्म जाल्लेले म्हूण. तशी पळय आमी महाभारता काणींतूय आयकलें तिणें हांव कन्या मेल कन्यत्व मुखार म्हणटना तुगेलें कन्यत्वाक असलें जायना तूं कन्ये जावन आसतना तुका मिगेल निमती चेडूं जाता म्हणून सांगचें तेंची तें. ती कन्ये जावन आसतनाची म्हळ्यार तिका स्पर्श जायनी पुरुश स्पर्श जावचे फुडेंची तिका वेदव्यास जाल्ला. ह्या पुरे परमात्माल प्रादुर्भाव त्या मानव संयोगान जावचे न्ही मानव शरिरांत परमात्मान गर्भधारण करून म्हळ्यार गर्भां भितर वास करून येवचें खंयना. जेवो वार्डिक जैनातील कन्येक जाल्लेल्या पुत्राक कानीन म्हणटाची. तशी कितलेकी जनान महाभारतांतू तांगेल विवाह जाल्लेले विशयी गोतनातील जनान वेदव्यासाक कानीन म्हणून म्हणचे. जेवो इत्याक म्हूण म्हळ्यार महाभारताचे आदी पर्वांतू आयला ह्यो श्लोक ह्या विशयी आयला उडगास करायची. क्रियाहीनम तु गांधर्वम कर्तव्यम अनापदी यदस्याम जायते पुत्रो वेदव्यासो भवेत् ऋषी क्रियाहीनः कथं विप्रो भवेत् ऋषिरुदारदीही म्हूण. म्हळ्यार पराशर विवाह होम असल पुरे एक क्रियारहित जावन आशिल्लें गांधर्व रितीरी सत्यवतीक वाडीकून घेवच्याक तांकां इश्ट जायनी की. आनी विवाह संस्कार जायना जातल्यार वेदव्यासाल म्हणके परमात्मान वेदव्यास जन्म येवचे आसवे ना नवे तशें जावन पराशरान ब्रह्मविवाह करून घेता म्हूण सांगचें आसा. त्या वेळाक थंय सुरवेक बर्हिशद म्हळ्यार पितृगणाचे
तांगेले एक मानस कन्या म्हळ्यार तांगेले मना निमित्त जल्ली अच्छोदा म्हळेले ती सोणू वसु चक्रवर्तीले धूव आव म्हूण सांगिल खातीर ती वसुराजाले धूव जावन जन्मा येवका आनी वसुराजाल जन्म धूव जावन जन्मा आयल्यार ती बेस्ताल गुडिसलान तिणें वांचुका म्हूण सांगून शाप दिलेले ती शापग्रस्त जल्लिलीची चेल्ली आतां सत्यवती जावन जन्मा आयल्या तिका विधीपूर्वक वरडिकोन घेवका म्हणून अशी सांगली न्हय तशी त्या पितृगणान तेदन वशिश्ट यज्ञवल्क्यांक पुराय आयकून आपोवन विवाह होम करयले वसु चक्रवर्तीन कन्यादान केलेले म्हूण सांगून महाभारताचे आदिपर्वांतू आस यज्ञे च यमुनाद्वीपे पाराशर्यः स वीर्यवान् जातमात्रः स ववृदे सप्तवर्षो भवत्तदा म्हळ्यार यमुना द्वीपांतू व्यासाल जनन जाल्ले जन्म आयली कुडले सप्तवर्ष म्हळ्यार 7 वर्सां चालूशी दिसले खंय तो कुडले बापसून ताका मुंजी करयला आनी ताजे पशी ते विशयो मुखारसून एक सत्यवतीन एक भीष्माक सांगचे आसा अभिभूय समां बालां तेजसा वशमानयत तमसा लोकमावृत्य नवगतामेव भारत म्हणून म्हळ्यार हे आयकतना आमकां सत्यवती दोणींतू आसतना ती सुतूची धव येतना तांगेले निमती चेडूं जाल्ले म्हणून सांगतना आमकां एक ह्या विशयी सांगलां हांव तेदनाय आमकां दिसता तांगेले मध्येंतू संयोग जाल्ले म्हूण ना देव प्रकट जावच्या ह्या परे कसले अगत्य ना वस्तुशा कसं सांगिल्लें म्हळ्यार तमसा लोकमावृत्य नवगता म्हूण सांगून सत्यवती विशय सांगिल्ले ते तमसा म्हळ्यार अज्ञान तमसा म्हळ्यार धव म्हूण लेखून आमी तमसा म्हळ्यार अज्ञान निजावन ती वसु चक्रवर्तीली कुमारी ती कितली लायक जनन पळय ती गेले जाल्यार लोकदृश्टीर ती मत्स्यकन्ये न्हय लोकाक एक नमने अज्ञान तशी त्या वसु चक्रवर्ती धूव जावन आसुनी सगळीची लोकां जनांक अज्ञाना घालून ती पळोवच्याक एक बेस्त रायाली धुवशी दोणी चलायसोची कामार आशिल्ली ती नवगताम म्हूण म्हळ्यार दोणी चलायसोची कामार आशिल्ली म्हूण सांगून अर्थ तशी सत्यवतीन सगळे लोका जनाक असल एक अज्ञान आयला सत्यवती म्हळ्यार बेस्त कन्ये ती दोणी चलायसीत आशिल्ली म्हूण जाल्यार हांगा म्हळ्यार तेजसा वशमानयन म्हूण म्हळ्यार पराशराले एक दिव्य तेजसो त्या पळोवन तिका कशी पराशर म्हळ्यार सामान्य न्हय म्हूण कळ्ळी की पराशराक ती सामान्य कन्ये न्हय म्हूण म्हळ्यार तिगेले तेजसानाची तांगेले तेजसान म्हळ्यार तांगेली एक तपस्या तेजसान तांकां कळ्ळें म्हूण म्हणटाची तशी हांगा एक कर्म हांगा सांगला कर्मबंधम अभिनत भगवान कानिनो बादरायणः म्हूण म्हळ्यार जाल्यार कानिनो म्हूण म्हळ्यार ताका समनयत्या म्हूण सांगून आचार्य मध्व सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार ती कन्या स्त्री निजावन कानिनो म्हणचे कोणाक म्हळ्यार कन्यावस्थेर आसतनाची चेडूं जाल्यार हांगा कन्यावस्थेर आसतना तिका चेडूं जालेले बारडीक म्हूण म्हळ्यार लोकदृश्टीक एक विवाह संस्कार जालेली ते म्हळ्यार परमात्मान जन्मा येतना असल तसलची लिलंत इल्वे म्हूण म्हळेले अज्ञानी लोक म्हणटाची म्हूण म्हळेल खातीर तिकनी पराशराक वशिश्ट याज्ञवल्क्यान पुरय रब्बुनूची ब्रह्म विवाह केल्लेले ताजे नंतर तिका स्पर्श जालेले ना धरलेले त्या कन्यावस्थे आसतनाची व्यास जलल म्हूण सांगून आमी लेखुका हांगा व्यासाल अवतार जाल्ले निजावन हांगा व्यासावतार दोशरहित म्हणून मध्व आचार्यान सांगिल्लें आसा म्हळ्यार केदनाय बापसूले वीर्या ಮೂಲಕ ತಾಯಿ आवसूले गर्भाक शुक्रशोणीत संबंधा निमती चेडूं जेवचे कळवे हे मला कल्मश संबंध म्हूण म्हणचे म्हळ्यार मला संबंध म्हूण म्हळ्यार जाल्यार देवाक ह्या पुरय ना तश्चावन ताका देवाक बलादी विग्रह न जायते क्वपि बलादी विग्रह म्हूण म्हणलें म्हळ्यार ताका अशी संबंधा निमती ताणें जन्मा येवची ना म्हूण सांगून कशी परमात्मो हांगा दिला यता रहस्यमाकृती
राविरासीत स्तंभात तथा नित्य तनुत्वतो विभुः आविर्भवेद योषिति नो मल्लोत्थः तथापि मोहाय निदर्शयेत तथा परमात्म नरसिंह रूपान खांब्यादुकून येयलो तशीची व्यासा रूपानय तोच येयलो शुक्रशोणीत मला न जन्मा येईल नाही म्हणून ताका म्हळ्यार परमात्मो सर्वशक्त म्हणटाची नित्य शरिराचे म्हळ्यार शरीर नित्य म्हळ्यार शाश्वत जाल्यार जन्मलेल बरी तो आमकां दाखोवन घेता इत्याक म्हळ्यार अज्ञानी जनांक मोहा घालच्याक म्हूण सांगून अज्ञानी जनाक मोह करचे खातीर स्त्री पुरुशाल संबंध जाल्ले नंतर जन्मा आयलो म्हूण ताणें दाखोवन घेवचे शिवाय ताणें प्रादुर्भाव जावचे जाल्यार कोण परमात्मो अशी एक शुक्रशोणीत संबंधान जन्माक आयला म्हूण लेखताची तांणी पापिश्ट म्हूण सांगून म्हणटाचे हांगा तशी आतां यमुने द्विपांत परमात्मो वेदव्यास जावन आईल कसो लेख तो म्हळ्यार ज्ञानाचो उजवाड दिवच्याक जल्लोची चरडू कशी आशिल्लो सहस्र लक्षामित भानु धीदिती म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची सहस्र लक्ष सूर्याल कांती ताका आशिल्ली तशी एक सहस्र लक्षामिती भानु धीदिती म्हळ्यार तितले तेजस्वी जावन आशिल्लो तो म्हूण सांगून तसल एक वेदव्यास जावन जन्म आयलो येतना तांगेले वर्णय तशीची कृष्णाले परमात्माले कृष्ण वर्ण तशी शुद्ध इंद्रनील मणीचे वर्णाचकय तांबडयेची चरणकमल तांबडो दोळो तांबडो वोंटो तांबडे हाता दावल तांबडे नांगपुट तांबडी जीब म्हळ्यार तितले अंग दिला धर खर नकर सनाग्र चक्र शंकाब्ज रेख रक्तपादाब्ज रक्त म्हळ्यार तांबडे वर्ण खंय पादाब्ज नेत्र अधर कर नख रसन हे पुरे तागेले तांबडी बण्णारी आशिल्ले म्हणून जन्मा येतनाची शुभ्र एक जिंकेचे चर्म न्हेसून वयल्याची जट आसा तेन्नाची मात्याक पळयतना 7 वर्साचे प्रायेचे चल्ले जावन आयले हांगा शुभ मरकत वर्ण म्हूण म्हणला हांगा मरकत वर्ण म्हूण म्हळ्यार मरकत म्हणजे पच्चे मणीक इंद्रनीलमणीचे वर्ण म्हूण म्हणला आतां पच्च्या वर्ण म्हूण सांगून ताजे खातीर हांगा सांगताची मरक म्हळ्यार मरण त म्हळ्यार तरण करचें हें कोण परमात्मा मात्र मरणा दुखून तारण करूंक जाता तशें जावन मरकत म्हूण सांगून मरकत वर्ण म्हूण सांगून दिला म्हूण सांगून हांगा सांगू येता तशी येतन कशी येयले तांणी ज्ञान अभय मुद्र दाखोवचे 2 हात यज्ञोपवीत कृष्णाजीन मुंजी जेला मुंजी जाल्ली कुडले बापसून तांकां मुंजी केल्ली म्हूण म्हणला न्हय तशी तसले वेदव्यास जन्म आयल्यांची प्रादुर्भाव जाले 7 दीस भितरी बापसून उपनयन केलेले संस्कार केले 7 दीस भितरी ज्ञान आयले म्हणून आमकां दाखयता हांगा जाल्यार जावन पराशराकच ज्ञान दिलेलो तसल परमात्मा तो म्हूण सांगून तशी मागीर अन्नाकय अम्माकय तुमी मेघाल स्मरण केल्ले कुडले अप्रत्यक्ष जाता म्हळ्यार वर दिवन वेदव्यास चमकलो म्हूण म्हणटाची खंय थंय द्विपांत अवतरण आयलो मागीर ब्रह्मादी देवतागेल माक्षी चमकलीची मेरू पर्वता चमकलो सर्व वेद उद्धार करून देवतेंक मुनींक बरे उपदेश केल्ले म्हूण म्हणटा ताजे नंतर तात्पर्य निर्णायक जावन आशिल्लें ब्रह्मसूत्र रचन केल्लें तेवेय ब्रह्मरुद्रादी देवते मुनिश्रेष्ठ सकड वेदव्यासान तांकां श्रवण करयलें म्हूण शिकयलें म्हूण सांगून तशी सकल शास्त्राकय एक निदर्शन म्हणलें म्हणके वेदा पशी श्रेष्ठशी दिसचे तसले वेदा पशी सुलभशी जावचे तसले महाभारत म्हळ्यार ग्रंथय वेदव्यासान रचन केलें रचन करून तेवेय ब्रह्मरुद्रादी देवतेंक वेदव्यासानाची श्रवण करयलें मागीर मनशालांतू तितले सकड जाले कलील आवेश जाले देखून वेदव्यासाल प्रादुर्भाव जाला जाल्यार आतां वेदव्यासू येवन इतली जना ज्ञान दिल्ली जाल्यार कली विंगड रूपान मनशालांतू असुरालांतू आशिल्लो ताका कांय नाश करून जायनी तशी जाल्यार मनुष्य अधम मनुश्यालांतू कलीक नाश करचे पशी मनुष्योत्तम सपळाय तांगेलांतू सुच कलीक नाश कोरका म्हूण म्हळें वेदव्यासांक आलोचना येयली तशी
आता त्यांनी कसं केलं, कालप्रभाव, आयुष्य, बुद्धी, कर्माचरणे, युगप्रभाव म्हणते या पुरे उणी ज्याला जनाला आणतो म्हणताना मूल वेदचे चारी भाग कोर्ण विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वणवेद, सामवेद अशी विभाग केले. वैष्णव पुराण, विष्णू पुराण पुरे रचन केले. तशी मागीर एक विषय असं हे महाभारतानातील विषय तात्पर्य निर्णय आणतो. मध्वाचार्य म्हणला आम्ही ದ್ವಾಪರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮುನಿಪ ಮುಣ್ಮಳೆಲಿಕ್ ಪದ್ಯಸ ते भजन तन भितर क्रिमींद राज्य वाळिसिदा म्हणून त्या विषयक हांग दिला पळय. वेदव्यास लोकसंचार करता शिलिचके कोण कोण सज्जनांक अज्ञान आईला तांक पुरे चांग उपदेश दिवका अज्ञाना दुखून मुक्त कोरका म्हणून सांगून वेदव्यास लोकसंचारावर तर असताना एक पंत वाटेरी एक कीट पळील की त्याने कीट म्हणले की क्रिमी खंयचे रितीर शिके त्या कीट म्हणून म्हणटाचे ताका म्हणले की भस्वराजा कुशरीरमेत त्यक्वेती नैच तदसौ ततस्तम अत्यक्त देहम द्रपतीम चकार पुरा स्वभक्तम प्रशलम सुलुब्धम. ये तुगेले वाईट शरीर ये सोडली म्हणजे तुका राय जेवच्या जाता म्हण ये सोडी तू राय जा म्हण कडेरी त्या कीटाक ते राज शरीर सोड मन येनिकी त्या वेळाक तांगेल शक्ती कितली आशिल्ली, प्रभाव कितले आशिल्ले म्हणतो देवून वेदव्यास तो किटाकची राय जावन बसयल कय इतक म्हण म्हळ्यार तो फुडल्या जन्मान तो परमात्माला व्हड भक्त कय शूद्र तो जाल्यार महालोभी. त्या लोभा निमती लोभात स कीटत्वम उपेत्य कृष्ण प्रसादतश्चाशुभ भूभराचा लोभान कीटजन्म पावला तो जाल्यार वेदव्यासाला अनुग्रहान तक्षण राय जलके कीट राय जावन बसतनाय पुराय जनान ताका हाणू कंदाय दिला, टॅक्स म्हणटा पळय त्या दिला. सर्व जनांनी तागेले सामंत म्हणून माती बसयला. या परी कोणाले प्रभाव, परमात्माला प्रभाव, वेदव्यासाला प्रभाव. तेदन वेदव्यासान त्या किटाक सांगले की हांव तुका मुक्ती जाल्यार दिवच्या समर्थस जाल्यार लोकमर्यादा म्हणलेलस ब्राह्मण जन्म पावन मिगल अनुग्रहान तू मुक्त जावका म्हण अनुशासन परवांतो धर्मराजानं भीष्माला निमगुचास शरीर घेवन येयले नंतर जीव ते शरीर कितले हीन जावो, हीन म्हळ्यार व्याधी येवो, आदी येवो, कसले येवो ते त्याग करूक इत्याक वपना म्हणटना भीष्मान हे किटाची काणी सांगिले. मार्गार एक वेगारी एक कीट धांवन तर आशिल्ले व्यासान त्यांनी पळील कय आनी निमगील की तूं कसो अशें धांवता म्हणून ते सांगता कय ते ये धांवने तरस न्हय तूं बशील बंडी म्हळ्यार गाडी ये गाडीचे चक्र मिगेल वयरे आयल्यार रे हांव मरतना म्हूण म्हळ्यार धांवन तरस म्हूण जाल्यार ते चक्र कितली रुंद आस पळय. ये कीट एक मुई म्हणले क्या एक मुई कितली दूर धांवल्यार ते ताजी पंदा येवची येताची त्या वेळार व्यासांक बारीक करून येयली कय सांगता कय तुका हें शरीर त्याग करी मेल्ल्यार मर व्हडणे म्हळ्यार शरीर त्याग करचें म्हळ्यार आ चक्र पंदा म्हळ्यार मेल्ल्यार पडल्यार ताजें शरीर गेलें ना तुका तर तूं मुखारचे जन्म राजकुमार जाता म्हूण कडेर कीट वपना कय त्या वेळार त्या किटाकची राज्य केल्लें म्हूण सांगून आत्ताचे महाभारत हें फुडली महाभारत आतां ಸ್ವಲ್ಪ सकडी चेंजेस जाता रस्ता. उत्तर भारताचे महाभारत विंगड, दक्षिणांत विंगड, तमिळांत विंगड अशी पुरे महाभारतांतू चेंजेस ಕೆಲವು महाभारतांतू कीट हटाकय वाटेर राबून ते बंडी चक्रा पंदाक पोवन मेली नंतर राजकुमार जाल्ले म्हूण सांगून तेदना ते सांगता की आनी हांव कसो कोरका म्हूण सांगून तेदना ते म्हाका मोरो कुशना म्हणून बदस सांगता तशी सांगता म्हणून अशी महाभारतांत आसा. त्या वेळार व्यास त्या किटाक एक वर दिता की ह्या किट जन्मान तूं म्हाका स्तोत्र आनी करून आराधन करता जाल्यार तुका मोक्ष ह्या जन्मान तूं दिना. हांव हे जन्म जाले नंतर तुका ब्राह्मण जन्म मेळटा. ब्राह्मण जन्म मेळ्ळे नंतर याग यज्ञ इत्यादी सत्कर्म करून तूं मोक्ष पावता म्हूण. स्वरूपतः ब्राह्मणान जावन आशिल्ल्यान तागेले चर्मशरीर ब्राह्मण जन्म म्हणटाची. ब्राह्मण जावनूची येवन म्हळ्यार सुरवे ब्राह्मण आशिल्लो कडेरच्या शरिरांत ताका ब्राह्मण जावन जन्म मेळ्ळ्यार मात्र मुक्ती मेळटा म्हणून एक लोकमर्यादे खातीर सांगताची. तशी वेदव्यासान ते किटाक ब्राह्मण जन्म पाव म्हणलें तो सुरवे ब्राह्मण जावन आयिल्लो. मागीर ताणें
पाप करचे अशी बिंगड बिंगड शरीर मेळतं न्हय एक आजी फुडली जन्मा शूद्र जावन येवन देवाल मस्त भक्ती केला जाल्यार लोभी जाल्यार देखून ताका किटा जन्म मेळ्ळेले म्हूण तांकां शरिरा दुखून मुक्ती दिवच्याक अशक्त म्हूण न्हय तांकां शरीर मुक्त दिवच्या जत आशिल्लें जाल्यार हें वेद ही काणी पळय कसलें सांगिल्लें म्हूण म्हळ्यार मध्वाचार्यान वेदव्यास जावन येतना तांकां कितली योग्यता म्हळ्यार देव जाल्यार देखून ताका साध्य जावन आशिल्लें कसलें ना म्हूण सांगच्याक ही काणी तांकां मेळ्ळेली. तशी आनीच काणी आमी हेंची तात्पर्य निर्णयांतू अंशावतारा विशयी आनी फायची दिसाक पळोवया. आज सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.